आणि नवी दिल्लीमधून या क्षणाची मोठी बातमी येते। नवी दिल्लीमध्ये आप आणि भाजप कार्यकर्ते भिडलेत। आपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांची भाजप विरोधात निदर्शनं पाहायला मिळाली। चंडीगड महापौर निवडणुकीवरून आपनंही निदर्शनं केल्याचं समोर येत आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी थेट दिल्लीहून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतायत। सोमेश, नवी दिल्लीमध्ये आप आणि भाजप कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळतंय, त्याची दृश्य देखील आपले प्रेक्षक पाहत आहेत। नेमकं काय घडलं त्या ठिकाणी? आज आम आदमी पक्षाने घोषणा केली होती की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। ईडीचा गैरवापर केला जातोय, त्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार आहोत। दुसऱ्या बाजूला हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की आजच अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदा ईडीने समन्स बजावलं होतं की तुम्हाला आज हजर व्हायचं। आज अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत। मग ईडीच्या विरोधामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं की भाजपच्या कार्यालयावर मोर्चा न्यायचा आहे। परंतु जेव्हा आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चाच्या अनुषंगाने निघाले आणि त्यानंतर मग भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। प्रचंड गोंधळ झालेला आहे, दोघं एकमेकांना भिडलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमुळे दिल्लीची वाहतूक कोंडी वाढलेली आहे। कारण ज्या ठिकाणी सगळी एकूण राडा सुरू आहे दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये, रस्ता बंद केलेला आहे, त्यामुळे लोकांनाही बराचसा त्रास होतो। आम आदमी पक्षाने निदर्शनं ठरवली होती आणि आधी ते भाजपच्या कार्यालयापर्यंत जाणार होते, परंतु पोलिसांनी त्यांना तिथपर्यंत जायला परवानगी दिली नाही। त्यांना प्रयत्न केला की ज्या रस्त्यावरती आम आदमी पक्षाचं कार्यालय आहे त्या तिथपर्यंतच हे मर्यादित राहावं, पण त्यानंतर मग मात्र आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते हे जाण्यापूर्वी भाजपचे कार्यकर्तेही तिकडून आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ उभे होते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या रस्त्यावरती त्यावरून राडा झालेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडी वाढलेली आहे। ईडीच्या विरोधामध्ये निदर्शनं केली जाणार होती, ईडीचा गैरवापर केला जातोय असा आम आदमी पक्षाचा आरोप होता। आम आदमी पक्षाचे जवळपास एकमेव असा राजकीय पक्ष आहे की ज्याचे बरेचसे नेते हे ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत आणि शक्यता आहे की अरविंद केजरीवालांवरही कारवाईची ताणती तलवार होती आणि आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता ईडीच्या कारवाईच्या कक्षेत येऊ शकतो। त्यामुळे ईडीच्या विरोधात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, पण ते भाजपकडे येणार म्हणून भाजपचे कार्यकर्तेही त्यांना प्रत्युत्तर द्यायला आक्रमक झाले आणि मग त्याचा परिणाम म्हणून आता हा राडा सुरू झालेला आहे दिल्लीमध्ये। ही दृश्य आपण जी पाहतोय ती आम आदमी पक्षाच्या कार्यालयाच्या जवळची आहेत। त्यांनी आज मोर्चा ठरवला होता आणि त्या मोर्चामध्ये हा सगळा राडा आणि हा प्रकार घडलेला आहे। नक्कीच सोमेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची मोठी बातमी येते आणि ती म्हणजे आज नवी दिल्लीमध्ये आप आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।